तर आपण ज्यावेळेस नतमस्तक होतो, आपण ज्या क्षेत्रात काम करतो, देवाने आपल्याला जी आज्ञा दिलेली आहे की आपल्या हातून लोकांची सेवा घडवतो, तर ती सेवा यशस्वी लोकांची घडो, गरीबातल्या गरीब माणसाची सेवा आपल्या हातून घडावी, हीच माथा टेकून आम्ही जे काही मागितलंय ते मागितलं. हे बघा, या बाबतीत मी काहीही उत्तर देणार नाही आणि कृपा करून मला याबाबतचे प्रश्न विचारू नका. मी स्पष्टपणानं सांगितलंय की स्वर्गीय संतोष देशमुखांचे जे हत्यारे आहेत, ज्यांनी निर्गुण हत्या केली आहे, त्यांना फास्ट ट्रॅकच्या कोर्टामध्ये ही केस लढवून तात्काळ फाशी द्यावी. त्याच्यामुळं मला असं कुठेही वाटत नाही या बाबतीमध्ये कुणी काय म्हणावं, कुणी काय म्हणावं हा विषय वेगळा आहे. पण आता न्यूज व्हॅल्यू करायची आहे, तुम्हाला पण बातमी पाहिजे, तुम्हाला पण TRP पाहिजे, त्याच्याशिवाय ॲड मिळत नाही, ॲडला रेट चांगला मिळत नाही. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना. माझं म्हणणं असं आहे की पोलीस अतिशय व्यवस्थित, बरं एक स्तरावर नाही 3 स्तरावर, CID, SIT आणि न्यायालयीन, ह्या 3 स्तरावरती या ठिकाणी जर एका प्रकरणाच्या बाबतीमध्ये पूर्णपणाने चौकशी या ठिकाणी केली जाते, इन्व्हेस्टिगेशन केली जाते, तर त्या यंत्रणेवरती आपण विश्वास ठेवला पाहिजे. बीडच्या पाटोदा तालुक्यातील श्री क्षेत्र गहिनीनाथ गड येथे संत वामनभाऊ यांचा 49वा पुण्यतिथी सोहळा साजरा करण्यात आला. मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते शासकीय महापूजा झाली. प्रत्येक वर्षी मुंडे बहीण भाऊ या सोहळ्याला विशेष उपस्थिती लावतात. यंदा मात्र पंकजा मुंडेंची या कार्यक्रमास उपस्थिती नाही. मात्र त्यानंतर त्यांनी मीडियांशी संवाद साधला. मी या बाबतीत काहीही उत्तर देणार नाही. कृपया करून मला याबाबत प्रश्न विचारू नका. मी स्पष्टपणे सांगितलेले आहे. स्वर्गीय संतोष देशमुख यांचे जे हत्यारे आहेत, ज्यांनी निर्गुणपणे हत्या केली, त्यांना फास्ट ट्रॅक कोर्टात केस लढवून तात्काळ फाशी द्यावी. त्यामुळे मला वाटत नाही कुणी काय म्हणावं हा विषय वेगळा आहे. मात्र न्यूज व्हॅल्यू करायची या सगळ्या गोष्टी आहेत. केस अतिशय व्यवस्थितपणे 3 स्तरावर आहे. पोलीस व्यवस्थित तपास करत आहेत. त्या यंत्रणेवर आपण विश्वास ठेवला पाहिजे, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलेलं आहे. तर असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.